जागर न्यूज, आवाज मातीचा, आपल्या माणसांचा. नमस्कार, मी पत्रकार रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज जिंतूर या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय. जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक झालेली आहे. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात असणाऱ्या 10 गटांच्या विजयी उमेदवारांची घोषणा आताच नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केलेली आहे. अधिकृत निकालाचे अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत. जिंतूर तालुक्यात असणाऱ्या 10 गटांपैकी जवळपास 6 गटांमध्ये हे भाजपानं बाजी मारलेली आहे आणि 6 गटांचे भाजपाचे उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित 4 गटांमध्ये हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा यांच्या पक्षाचे उमेदवार हे निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. तर जे विजयी उमेदवार आहेत त्यामध्ये वरुड अत्यंत चुरशी अशी लढत होती आणि संपूर्ण जिल्ह्याच्या लढतीकडे लक्ष लागलेलं होतं. असा वरुड जिल्हा परिषद गटामध्ये संगीता राजेंद्र थिटे या भाजपाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. 4 ठाण्यामध्ये तिरंगी लढत होती, तर 4 ठाण्यामध्ये अपक्षांची म्हणावी त्या प्रमाणामध्ये काही जादू चाललेली नाही आहे. ज्या अपक्ष उमेदवार होत्या दीपाली इंद्रजित घाटुळ यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि मीनाताई नानासाहेब राऊत यांचा देखील भाजपाच्या होत्या, त्यांचा देखील त्या ठिकाणी पराभव झाला आहे. तर 4 ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सरुबाई शंकर जाधव यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. तर बोरी अत्यंत चुरशीची अशी लढत होती. आत्ताच मुलाखत घेतलेली आहे, तर मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजय चौधरी यांनी सांगितलं की पालकमंत्री आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी कामाला लागली असताना देखील या ठिकाणी दीपाली अजय चौधरी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अधिकृत विजयी झालेले आहेत. त्यानंतर आहे वस्सा ही जवळपास एकतर्फीच निवडणूक झाल्यासारखं आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्या होत्या, तर वस्सामध्ये मनीषा अभिजित पारवे म्हणजे मुन्ना पारवे यांच्या सौभाग्यवती मनीषा पारवे यांचा या ठिकाणी विजयी झालेला आहे. वस्सामध्ये त्या भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेल्या आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहे शालिनीबाई राऊत यांचा देखील त्यांनी पराभव केलेला आहे. तर कौसडीमध्ये माणिक शेषराव हारकळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर वाघी धानोऱ्यामध्ये इथं तिरंगी लढत होती. वाघी धानोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे होते गणेश काजळे या तिघांमध्ये लढत होती. तर त्यामध्ये वाघी धानोऱ्यामध्ये रोहित नामदेव चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यानंतर आडगाव बाजार जिल्हा परिषदेचे जे काही एकूण 54 जागा आहेत, तर 54 जागांपैकी अनुसूचित जमातीसाठी एकमेव जागा असणारी आडगाव बाजार, तर या आडगाव बाजारमध्ये दुरंगी लढत होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर देवराव गंगाराम कराळे हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत. तर त्यानंतर आहे भोगावकडे देखील अनेक मातब्बरांचं लक्ष लागून होतं. भोगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला विजयाचा झेंडा रोवलेला आहे. त्या ठिकाणी कृष्णकांत शिवाजीराव देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रवी बाबाराव देशमुख हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. त्यानंतर सांवगी माळसा जो गट आहे, तर तो अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अर्थातच जिल्हा परिषदेचं आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, त्यामुळं अध्यक्षपदाची ही जागा होती. तर त्यामध्ये जिल्ह्यातल्या ज्या काही एकूण 7 जागा आहेत, तर त्या 7 जागांपैकी ही प्रामुख्याने महत्त्वाची जागा मानली जाते. तिथले जे काही नेते आहेत विजय वाकळे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. आता ते व्यवस्थित आहेत. विजय वाकळे यांच्या पत्नी लता विजय वाकळे या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार त्या विजयी झालेल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार ज्या होत्या वनिता रामराव उबाळे यांचा त्यांनी प्रचंड मताधिक्यांनी पराभव केलेला आहे. त्यानंतर वजरमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होती आणि शेवटपर्यंत निकालाचं गणित हे विश्लेषकांना समजत नव्हतं, कारण फक्त 54 मतांनी रोहिणी ज्ञानेश्वर वाटाणे भाजपाच्या उमेदवार त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे होते, तर बाळासाहेब घुगे यांचा पराभव करून ते विजयी झालेले आहेत. असं हे विजयाचं गणित आहे. तर अत्यंत चुरशीच्या अशा लढती झालेल्या आहेत. अनेकांचे अंदाज या ठिकाणी फोल ठरलेले आहेत. अनेकांनी तर्कवितर्क काढले होते. काहींचं म्हणणं असं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर झाला, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. 6 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले जिल्हा परिषदसाठी आणि 4 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक जिंकलेले आहेत. अत्यंत चुरशीची लढत झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळपास 9 वर्षांनी झालेल्या आहेत.
आणि 9 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या ठिकाणी आता हे विजयी उमेदवार येणाऱ्या काळामध्ये या जिंतूर तालुक्याचा जो विकास आहे, जो प्रामुख्याने प्रशासकांच्या काळामध्ये झालेला नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु आता येणाऱ्या काळामध्ये 9 वर्षाचा हा जो काही गॅप आहे, तर हा गॅप भरण्यासाठी विजयी उमेदवार काय त्यांची शक्ती पणाला लावतात आणि कशा पद्धतीनं जे प्रमुख लोकांचे प्रश्न आहेत त्यामध्ये रस्ता, पाणी आणि वीज या प्रश्नावरती त्यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन काम करावं अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेवरती त्यांना भरगच्च मतं देऊन या ठिकाणी सामान्य जनतेने विजयी केलेला आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे विजयी उमेदवार काय त्यांची प्रगतीचा दिवा लावत आहेत आणि कसा या ठिकाणी त्यांच्या गटाचा विकास करतायत. अर्थातच या ठिकाणी विकास पुरुष म्हणवून घेण्याची ही सुवर्ण संधी सर्व जिल्हा परिषदेच्या विजयी उमेदवारांना या ठिकाणी प्राप्त झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खरंच विकास हा मोठा होणार आहे की तो आहे त्या ठिकाणी राहणार आहे किंवा त्या वाढणारच नाही अशी जी काही परिस्थिती आहे तर ती आता येणारा काळ ठरवणार आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सर्व विजयी उमेदवारांचं काय गणित असणार आहे आणि कशा पद्धतीनं ते त्यांच्या गणाचा आणि गटाचा विकास करणार आहेत याकडे जनता लक्ष लावून असणार आहे. तर ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची अपडेट आहे. काही क्षणचित्रे मी तुम्हाला दाखवतो. दिवसभरामध्ये आज काय काय घडलं. मतमोजणी केंद्रावरती सकाळी 10 वाजल्यापासून या सर्व मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि आता दुपारी 4 वाजेपर्यंत ही मतमोजणीची प्रक्रिया चाललेली होती, ती आता संपलेली आहे. त्यामुळे आता काही क्षणचित्र तुम्ही पहा, नेमकं काय काय अपडेट्स आपल्याला या बातमीमध्ये पाहायला मिळतील. सहकारी माबूद पठाणसह रत्नदीप शेजावळे, जागर न्यूज, जिंतूर, परभणी.